नमस्कार मित्रांनो. कधीकधी काही गोष्टी आपल्यासमोर घडतात, पण आपल्याला त्यामागचं खरं कारण कधीच कळत नाही. आणि आज आपण अशाच एका गूढ प्रवासाला सुरुवात करणार आहोत. धुरंधर. एक नाव, एक कथा की एक सत्य. धुरंधर पार्ट 1 आणि पार्ट 2 हे फक्त चित्रपट नव्हते. ते होते संकेत. संकेत एक अशा गोष्टीचे जे अजूनही पूर्णपणे बाहेर आलेले नाही. आणि आता जर धुरंधर पार्ट 3 येणार असेल तर तोही 2029 लोकसभा निवडणुकीच्या आधी. तर हा फक्त चित्रपट राहणार नाही. पण प्रश्न असा आहे की जर हा चित्रपट 2029च्या निवडणुकीच्या आधी आला तर तो निवडणूक काँग्रेससाठी इतकी धोकादायक का ठरू शकते? काय आहे असं जे अजूनही लपून ठेवलं गेलं आहे? काही लोकांचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या काही जुन्या कारस्थानाचा आढावा सध्या घेतला जातोय. एक एक करून जुन्या फाईल्स उघडल्या जात आहेत आणि त्या फाईल्समध्ये काही असे तपशील आहेत जे जर लोकांसमोर आले तर राजकारणाचं चित्र बदलू शकतं. आणि याच कारणासाठी एक मोठं पाऊल उचललं गेलं. असं सांगितलं जातं की दिग्दर्शक आदित्य धर यांनी रणवीर सिंगला थेट नागपुरात पाठवलं. पण का? नागपूर फक्त एक शहर नाही, ते एक केंद्र आहे. एक विचारधारणेचं, एक संघटनेचं. आणि तिथे जाऊन रणवीर सिंगने काय पाहिलं, काय समजलं, हे अजूनही रहस्य आहे. जर धुरंधर पार्ट 3मध्ये हे सगळं दाखवलं गेलं तर त्याचा परिणाम फक्त सिनेमावर होणार नाही, तर तो परिणाम थेट लोकांच्या विचारावर होईल. आणि लोकांचे विचार बदलले तर निवडणुकीचे निकालही बदलतात. म्हणून अनेक जण असं म्हणत आहेत की हा चित्रपट 2029च्या निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं खरं आहे का? की फक्त एक कथा आहे? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, धुरंधर पार्ट 3 हा एक फक्त चित्रपट नसेल, तो एक प्रश्न असेल. एक प्रश्न जो प्रत्येक भारतीयाच्या मनात उभा राहिला आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तुमचं मत काय आहे? धुरंधर पार्ट 3 खरंच काही मोठं उघड करणार आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच दमदार कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.